ह्या जगात सगळ्यात मोठा स्कॅम काही असेल तर तो हा आहे की 1.5, 2, 2.5 तास स्वयंपाकासाठी घालवायचे आणि फक्त 10 ते 15 मिनटात तो स्वयंपाक फस्त करायचा. आणि त्याहूनही मोठा स्कॅम काही असेल तर तो हा आहे की इतका 1.5, 2, 2.5 तास लागणारा स्वयंपाक फक्त 1.5 मिनटात एडिट करून प्रेझेंट करायचा. आणि हे जे कुकिंगचे रील आपण बघत असतो ना, ते बघत असताना असं वाटतं की अरे किती सोपं आहे सगळं काही. पटापट पटापट भाज्या चिरल्या जात आहेत, पटापट पटापट हात चालत आहेत, पटापट सगळं काही शिजतं आहे, काही सांडत नाही, काही भाजत नाही, काही जळत नाही आहे, कसला पसारा नाही, सगळं काही स्वच्छ आणि नीटनेटकं आहे. एव्हरीथिंग इज सो स्मूथ. पण आय विश खरंच असं असलं असतं आणि खरंच 1.5 मिनटात सगळा स्वयंपाक झाला असता तर किती बरं झालं असतं ना. पण असो, काही हरकत नाही. तर अक्षय तृतीयेनिमित्त हा कुकिंग व्लॉग मी बनवलेला आहे. खापराच्या पुरणपोळ्या करणं मला इथे शक्यच नव्हतं, म्हणून माझी दुधाची तहान ताकावर भागवण्यासाठी मी तव्याच्या पुरणपोळ्या बनवल्या. घाई गडबडीत आमरस आणि कणकेचा व्हिडिओ बनवायला मी विसरली, पण मग त्याची मला काही गरज पण वाटत नाही. तर आमरस आणि पुरणपोळ्या खाल्ल्यानंतर दुपारची झोप न झोडता मी व्हिडिओ एडिट करत बसली आहे. वा, मस्त आहे. तर अशा पद्धतीने हा माझा छोटासा कुकिंग व्लॉग इथे संपलेला आहे. तुम्हा सर्वांना अक्षय तृतीया उर्फ आखाजीच्या खूप खूप शुभेच्छा पुन्हा एकदा.